नाशिकमध्ये AIMMला मोठा धक्का. निष्ठावंत कार्यकर्ते फरहान सय्यद यांचा आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश. नाशिक शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून AIMM पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते फरहान सय्यद यांनी आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबतच आम आदमी पक्षाने त्यांच्या भाऊजाई रिजवाना सुलतान सय्यद यांना प्रभाग क्रमांक 14 मधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. हा राजकीय बदल म्हणजे AIMM पक्षाच्या पतंगाला मकर संक्रांतीच्या पहिल्याच दिवशी लागलेला जबर मांजा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच AIMMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रभाग क्रमांक 14 मध्ये जाहीर सभा पार पडली होती. मात्र असे असतानाही निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असल्याचे बोलले जात आहे. तिकीट नाकारल्यामुळेच फरहान सय्यद यांनी थेट AIMMला रामराम ठोकत आम आदमी पक्षाची टोप घातली आहे, अशी जोरदार चर्चा आहे. AIMM पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे नेमकी का कापली जात आहेत? यामागे अंतर्गत गटबाजी आहे की वरिष्ठांचा निर्णय? आणि या सगळ्या घडामोडींमागे नेमकं कोण जबाबदार? या साऱ्या प्रश्नांची पोलखोल आणि सविस्तर बातमी लवकरच स्टार वन महाराष्ट्र न्यूजवर पाहायला मिळणार. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. वंदे मातरम. मी श्रीमती मंजुषा मितेश जगताप, आम आदमी पार्टी नाशिक शहर उपाध्यक्ष. आज दिनांक 28/12/25 रोजी आम आदमी पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम आदमी पार्टी नुसतं तोंडाने बोलत नाही सर्व धर्म समभाव, पण आज सर्व धर्म समभाव आम आदमी पार्टीने जोपासलेला आहे. प्रभाग क्रमांक 14 क मधून रिजवाना सय्यद यांनी आम आदमी पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि त्या नुसता पक्ष प्रवेश नाही करत आहे तर त्या उमेदवारी सुद्धा करत आहे. आणि आज त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये सर्वांना सहकार्य केलेलं आहे. त्याचा उत्तम नमुना म्हणून त्यांनी 14 क मधून त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या मदतीसाठी इथे धावून आलेला आहे. जेव्हा एखादा व्यक्ती कर्तृत्व करतो तेव्हा त्याला आपोआप पद मिळतं. त्याला तोंडाने सांगावं लागत नाही की मला पद द्या. त्याचा उत्तम नमुना म्हणजे ह्या ताई आहेत रिजवाना, आणि त्यांना पूर्णपणे आम आदमी पार्टी आज भविष्यामध्ये आणि पुढे सुद्धा सहकार्य करणार याची मी सर्वांसमोर आज ग्वाही देते. भ्रष्टाचार का एकीकाल, आला रे आला, आला रे आला. प्रभाग क्रमांक 14 क च्या नागरिकांना मी असं आवाहन करते की आता जे राजकारण आहे हे पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. भ्रष्टाचार आहे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये. तर तुम्हाला जर भ्रष्टाचार मुक्त जर उमेदवार पाहिजे असेल तुमच्या वार्डामध्ये, आणि तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण पाहिजे असेल, तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे असेल, आणि हे सर्व तुम्हाला आज पूर्णपणे तडीस न्यायचं असेल तर त्याला एकच पर्याय आम आदमी पार्टी. आणि आम आदमी पार्टीच्या आमच्या रिजवाना सय्यद यांना तुम्ही प्रचंड मतांनी निवडून आणा. मी हे सर्वांना हात जोडून परत एकदा विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.